शांतीताई रूमच्या खिडकीतून पाहत होत्या की त्यांची सून त्यांच्यासाठी फळे खरेदी करत आहे. आज सकाळीच त्या आपल्या सुनेला म्हणाल्या होत्या की मला द्राक्ष आणि संत्र खाण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे त्यांची सून फळवाल्यांकडून फळे खरेदी करत होती. परंतु तिच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तिने शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन फळे खरेदी केली. तेव्हा शांतीताईंच्या मनाला खूप वाईट वाटले. इकडे काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टर तपासणी करून म्हणाले होते की त्यांच्यावर काही दिवस उपचार चालू ठेवावे लागतील. तेव्हापासून शांतीताई थोड्या नाराज राहू लागल्या होत्या. त्यांच्या सुनेने फळे आणून फ्रीज मध्ये ठेवली. तेव्हा शांतीताई आपल्या सुनेजवळ गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या नवऱ्याला सांग की अजित बरोबर बोलणं करून काही पैसे माग. अगं, तुझ्या नवऱ्याला काय गरज होती विनाकारण त्याच्या जवळचं नातं खराब करण्याची? स्वतः तर आयुष्यात कोणतेच काम नीट करत नाही आणि भावाने केलेले त्याला सहन होत नाही. अगं, मी अजितला एकदा फोन केला तर तो लगेचच मला त्याच्याकडे घेऊन जाईल आणि माझ्यावर उपचार करेल. तो तुम्हा लोकांसारखा कंगाल नाही आहे, जो उधार पैसे घेऊन मला फळे खायला देईल. त्यावर सरिता रागातच म्हणाली, आई, आम्ही कमीत कमी तुम्हाला फळं खायला तरी घालत आहोत. आपण सर्वजण जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा तुमची छोटी सुनबाई स्वतः फळं खायची, पण तुम्हाला खायला द्यायची का? ती गोष्ट तुम्हाला आठवत नाही का? शांतीताई रागातच सरितावर ओरडत म्हणाल्या, तू काय बडबड करत आहेस? असे कधीच झालेले नाही. ते लोक एवढे कमवत आहेत. त्या दोघा नवरा बायकोच्या बँक अकाउंटमध्ये खूप पैसे असतात. ते लोक असा विचार सुद्धा करणार नाहीत. तसे तर ह्या घरामध्ये माझ्या आठवणी आहेत, म्हणून तर मी तुम्हा लोकांबरोबर या घरात राहते. नाहीतर मी त्या लोकांकडेच राहायला गेली असती आणि मला कोणत्याच गोष्टीची कमी पडली नसती. ते लोक विनाकारण आपला नाक उंचावत नाहीत. आता माझ्या छोट्या मुलाकडे पैसा आहे तर तो गर्व करणारच ना. सासूबाईंनी आपल्या छोट्या मुलाचे गुणगान गायल्यानंतर सरिता म्हणाली, आई, आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली आहे का? जर कधी पैसे कमी पडले तर आम्ही उधार घेऊन तुमच्या गरजा पूर्ण करतो. त्यावर शांतीताई रागातच म्हणाल्या, हीच तर गोष्ट आहे ना, तुम्हाला माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उधार पैसे घ्यावे लागतात. परंतु माझा छोटा मुलगा अजित एवढे कमावतो ना की तो तुमच्यासारख्या लोकांना पैसे उधारीवर देऊ शकतो. अगं, तुम्ही लोक त्याच्याबरोबर मिळून मिसळून राहिला असताना तर घर खर्चामध्ये त्या लोकांनी तुमची थोडीफार मदत केली असती. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यावर सरिताने आपल्या डोक्यावर हात मारला आणि विचार करू लागली, जर त्या लोकांना मदतच करायची होती तर ते आपल्याच बरोबर राहिले असते. त्यांना अशा प्रकारे अचानक घर सोडून जाण्याची काय गरज होती? सरिताला आज तसंही बरं वाटत नव्हतं. त्यामुळे ती पुढे काही न बोलता गपचूप आपली कामे पूर्ण करण्यासाठी निघून गेली. परंतु शांतीताईंना कुठे चैन पडत होता. त्यांनी लगेच आपल्या छोट्या मुलाला फोन लावला आणि म्हणाल्या, बाळा, माझी तब्येत थोडी खराब आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की माझ्यावर थोडे जास्त दिवस उपचार करावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये माझ्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे तू इकडे येऊन मला तुझ्यासोबत घेऊन जा. मी तिथे तुझ्या घरी आरामात राहीन. तिथे मला खाण्यापिण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. इथे तर तुझ्या मोठ्या भावाला उधारीवर पैसे घेऊन घर खर्च भागवावा लागत आहे. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर अजित रागातच म्हणाला, नक्कीच, पण मी आता थोडा महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे. तू नंतर फोन कर. एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. त्यावेळी शांतीताईंना थोडे वाईट वाटले. परंतु त्यांनी स्वतःच्या मनाला समजावले की आपला मुलगा एवढ्या मोठ्या पदावर काम करत आहे, त्यामुळे तो कामात व्यस्त असेल, म्हणून त्याने लगेचच फोन ठेवून दिला असेल. मग त्या अशाच चालत चालत पुन्हा एकदा किचनमध्ये पोहोचल्या आणि फ्रीजमधून फळे काढून खाऊ लागल्या. परंतु त्यांनी एकदा सुद्धा आपल्या सुनेला विचारले नाही की तिला कोणतं फळ खायचं आहे की नाही. फळे खाऊन झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या रूममध्ये गेल्या आणि टीव्ही चालू करून टीव्ही पाहू लागल्या. तेवढ्यात शेजारच्या मंद्या काकींनी आवाज दिल्याबरोबर त्या टीव्ही चालू ठेवूनच लगेचच त्यांच्या रूम बाहेर आल्या. त्या अशाच कितीतरी तास टीव्ही फॅन चालू ठेवत असायच्या. त्या कारणाने लाईट बिल खूप जास्त येत होते. सरितेने जेव्हा पाहिले की सासूबाई बाहेर शेजारच्या मंदा काकींबरोबर बोलत आहेत, तेव्हा सरिता गपचूप आपल्या सासूबाईंच्या रूम मध्ये गेली आणि तिने फॅन, लाईट, टीव्ही बंद केला. सरिता आता विचार करू लागली की मी आईंना किती वेळा समजावून सांगितलं आहे की रूम मधून बाहेर निघताना टीव्ही, फॅन, लाईट सर्व बंद करा, परंतु ह्या तर माझं ऐकतच नाही. तरी सुद्धा सरिता विचार करू लागली की सासूबाईंचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांना जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे गपचूप तिने लाईट, फॅन, टीव्ही
सर्व बंद केलं आणि आपल्या रूम मध्ये जाऊन आराम करू लागली. आज तिची कंबर थोडी दुखत होती, म्हणून ती आराम करत होती. आता दिवस सरून संध्याकाळ होत आली होती तेव्हा अचानकपणे दरवाजाची बेल वाजली. सरिताने जाऊन दरवाजा उघडला तेव्हा समोर आपल्या दिराला आणि जाऊबाईला पाहून ती आश्चर्यचकित झाली. तेवढ्यातच शांतीताईंनी आपल्या लहान मुलाला पाहिले. तशा त्या धावतच आल्या आणि म्हणाल्या, "बाळा, तू माझ्या आजारपणाविषयी ऐकल्यावर धावतच इकडे निघून आलास. तू खूप चांगलं केलंस." मग त्या आपल्या मोठ्या सुनेकडे पाहत म्हणाल्या, "बघ मोठ्या सुनबाई, मला माहित नाही तू या लोकांविषयी काय विचार करतेस, परंतु हे लोक तर मी एकदा सांगितल्याबरोबर लगेचच घरी आले." तेवढ्यात अजित आतमध्ये जाऊन हॉलमध्ये बसला आणि सरिता चहा नाश्त्याची व्यवस्था करू लागली. तिला आश्चर्य वाटत होतं की आज अचानकपणे हे दोघे घरी कसे आले. थोड्याच वेळात अशोक सुद्धा ऑफिसवरून घरी आला होता. तेव्हा आपल्या मोठ्या भावाला पाहून अजित म्हणाला, "दादा, मी इथे काहीतरी महत्वाची गोष्ट बोलण्यासाठी आलो आहे." आपल्या छोट्या मुलाचे असे बोलणे ऐकून शांतीताई खूप खुश झाल्या. त्यांना असे वाटत होते की आपला मुलगा आपल्याला सोबत घेऊन जायला आला असेल आणि हीच गोष्ट तो त्याच्या मोठ्या भावाला सांगणार असेल. म्हणून त्या मध्येच म्हणाल्या, "अरे बाळा, तुला ह्याच्याबरोबर बोलण्याची काय गरज आहे? मलाच तुझ्यासोबत यायचं आहे. तू मला घेऊन जाण्यासाठी आला आहेस तर याला काहीच सांगण्याची किंवा विचारण्याची गरज नाही आहे." तेव्हा अशोक हैराण होत म्हणाला, "आई, तू हे काय बोलत आहेस? तू कुठे जाणार आहेस?" त्यावर शांतीताई म्हणाल्या, "मला तुझ्या बरोबर राहायचं नाही. अजित मला घेऊन जाण्यासाठी आला आहे." आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अजित रागातच म्हणाला, "आई, तू मध्ये बोलू नकोस, तू शांत बस ना. मला दादा बरोबर खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे." अजून दोन्ही भावांमध्ये बोलणं चालू झालं नव्हतं, तरच अशोक हैराण झाला होता. तो विचार करत होता की अजितला नक्की कोणती महत्वाची गोष्ट बोलायची आहे. तेवढ्यातच अजित आपला गळा साफ करत म्हणाला, "दादा, गोष्ट अशी आहे की आता मला या घरात तर राहायचे नाही." तेव्हा शांतीताई मध्येच म्हणाल्या, "बाळा, तुला या घरात राहायचं नाही तर काही हरकत नाही. पण मी तर तुझ्यासोबत राहू शकते. मी तिकडे येऊ शकते. मला कोणतीच अडचण नाही आहे. मग का विनाकारण एवढी चर्चा करत आहेस? सरळ सरळ बोल ना की मी आईला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. अशोक मला थोडीच थांबवणार आहे." अशोक पुन्हा एकदा हैराण होऊन म्हणाला, "आई, तू हे काय बोलत आहेस? मी नेहमीच तुला सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करत आलो आहे. मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तरी सुद्धा तू अशी बोलत आहेस?" त्यावर शांतीताई गर्वाने म्हणाल्या, "अरे, तुझ्याकडे आहेच काय जे तू मला देशील? मी तर माझ्या छोट्या मुलाकडे सुखात राहीन. तुझ्याकडे राहून तर मी आजारी पडली आहे. आता अजित आणि त्याची बायको माझी सेवा करेल. मग बघ मी कशी ठणठणीत बरी होते." तेवढ्यातच छोटी सुनबाई म्हणाली, "आई, तुम्ही 2 मिनिटं शांत राहा. तुम्हाला दिसत नाही का? आम्ही कोणती तरी महत्वाची गोष्ट बोलण्यासाठी आलो आहोत." आपल्या छोट्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शांतीताई एकदम शांत झाल्या. आता त्यांना उत्सुकता लागली होती. त्या विचार करत होत्या, कधी एकदा अजित आपल्याला इशारा करतोय आणि मी रूम मध्ये जाऊन पॅकिंग चालू करते. आपल्या छोट्या मुलाबरोबर जाण्यासाठी त्या खूपच उतावीळ झाल्या होत्या. तेवढ्यातच अजित अशोककडे पाहत म्हणाला, "हा तर दादा, मी हे बोलत होतो की मी या घरात राहत नाही आणि मला यापुढे या घरात राहायला यायचे सुद्धा नाही. तरीही मला या घरातील हिस्सा हवा आहे." हे ऐकल्याबरोबर शांतीताई एकदम स्तब्ध झाल्या. अशोक म्हणाला, "अरे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. जर तुला इथे येऊन राहायचं असेल तर तू राहू शकतोस. पण ह्या घराच्या बदल्यात मी तुला पैसे नाही देऊ शकत." तेव्हा अजित म्हणाला, "असे असेल तर तू या घराचा अर्धा हिस्सा विकून मला पैसे दे." अजितचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अशोकच्या कपाळावर आठ्या आल्या. तो म्हणाला, "अर्ध्या भागामध्ये तर आई राहते, मग ती कुठे राहील?" त्यावर अजित म्हणाला, "आईला अगोदर सारखी तू हॉलमध्ये ठेव, परंतु मला माझा हिस्सा हवा आहे. तुम्ही लोक माझा हिस्सा विका आणि मला पैसे द्या, कारण ह्या घरावर माझा सुद्धा अधिकार आहे." शांतीताई आता एकदम शांतपणे उभ्या होत्या. अजितकडून त्यांना अशा गोष्टीची अजिबात अपेक्षा नव्हती. त्या म्हणाल्या, "बाळा, तुला कोणत्या गोष्टीची कमी आहे? तू एवढ्या चांगल्या ऑफिसमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेस. एवढंच काय, तर तुझी बायको सुद्धा कमावते. तुझ्याकडे पैशांची काहीच कमतरता नाही. तरी सुद्धा तू असे का करत आहेस? तुम्हाला मला न्यायचे नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मी जिवंत असताना निदान माझी रूम तरी माझ्याकडून हिसकावून घेऊ नका." तेव्हा अजित रागातच म्हणाला, "आई, ज्या रूम मध्ये राहत होतीस ती रूम तर माझी होती ना. तू तर हॉलमध्ये राहत असायचीस. मी या घरातून गेल्यानंतर तू माझ्या रूमवर कब्जा केलास. तू ती रूम खाली कर. ती रूम विकून मी माझ्या हिश्श्याचे पैसे घेईन."
अशोक डोकं टेबलवर ठेवून बसला होता. सरिता प्रश्नार्थक नजरेने शांतीताईंकडे पाहत होती. जणू ती विचारत होती, तू म्हणायचीस ना माझा छोटा मुलगा खूप श्रीमंत आहे. श्रीमंत लोकांमध्ये ही वैशिष्ट्य असतात का? शांतीताई थक्क झाल्यासारख्या काही क्षण उभ्या राहिल्या. आता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण जेव्हा त्यांचा मुलगा आला तेव्हा त्या तर खुश होत्या. त्यांना असंच वाटत होतं की मुलगा आपल्याला घेऊन जायला आला आहे. पण इथे तर त्यांचा छोटा मुलगा त्यांची रूम सुद्धा त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी आला होता. शेवटी शांतीताईंनी आपलं मन मजबूत केलं आणि म्हणाल्या, बाळा, तू ही गोष्ट विसरू नकोस. अजूनही हे घर माझ्या नावावर आहे. त्यामुळे तू अशा प्रकारे या घरामध्ये हिस्सा मागू शकत नाहीस. आता माझी इच्छा असेल त्यालाच मी या घरामध्ये हिस्सा देऊ शकते. म्हणून गपचूप इथून निघून जा. मी तर विचार करत होती की तू आपल्या आईच्या आजारपणाची बातमी ऐकल्याबरोबर तिला स्वतः सोबत घेऊन जाण्यासाठी आला असशील, कारण तुला माझी सेवा करता यावी. परंतु तू तर हिस्सा घेण्यासाठी आला आहेस. मी नेहमी विचार करत असायची की तू खूप श्रीमंत आहेस, परंतु आज मला समजलं आहे की तू तर खूपच गरीब आहेस. म्हणूनच तर तुझ्याकडे सर्व काही असून सुद्धा तू आमच्या आयुष्यामध्ये उलथापालथ करण्यासाठी आला आहेस. अरे, तुला चांगल्या प्रकारे माहित आहे की तुझा अशोक दादा जास्त कमावत नाही, तरी सुद्धा तू एक रूम विकण्याचा विचार करत आहेस. हे मी कदापि घडू देणार नाही. तसेही अशोकने माझी खूप सेवा केली आहे. खरं तर मीच मूर्ख होती, म्हणून तुझ्या श्रीमंतीची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधून घेतली होती. आणि म्हणूनच मी अशोक आणि सरिताला नेहमी काही ना काही बोलून त्यांना कमी दाखवत असायचे. परंतु आज तू तर मला असा धक्का दिला आहेस की त्याने मला आयुष्याचा धडा मिळाला आहे. तू आत्ताच्या आत्ता उठ आणि माझ्या घरातून निघून जा. आणि पुन्हा कधीही तुझं हे काळं तोंड मला दाखवू नकोस. अजितला खूप राग आला. तो रागातच उठला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या वाटणीचा हिस्सा मला दिला नाही तर तुमचे खूप वाईट होईल. तेव्हा शांतीताई म्हणाल्या, जर तू जास्त हातपाय मारण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्या विरोधात तक्रार दाखल करेन आणि माझ्या सेवेची सर्व जबाबदारी तुझ्यावर टाकेन. तेव्हा तुला समजेल की एक रूमचा हिस्सा मागणे किती भारी पडते. कायद्याने तू माझी सेवा करायला हवीस, परंतु माझी सर्व जबाबदारी तू मोठ्या भावावर टाकून फक्त स्वतःचा हिस्सा मागण्यासाठी आला आहेस. तू खूप मोठी चूक करत आहेस. अजितने कधी असा विचार सुद्धा केला नव्हता की त्याची अगदी साधी सरळ वाटणारी आई, नेहमी त्याचे गुणगान गाणारी आई अशी अचानक त्याच्या विरोधात उभी राहू शकते. पण आता आईचे असे रुद्ररूप पाहून शेवटी अजित शांत झाला आणि तो विचार करू लागला की आई कायमचीच आपल्या गळ्यात पडायला नको. त्यामुळे आता जास्त काही न बोललेलंच बरे. असा विचार करून तो शांतपणे आपल्या बायकोला सोबत घेऊन तिथून निघून गेला. तेव्हा शांतीताईंनी हात जोडून आपल्या मोठ्या मुलाची आणि सुनेची माफी मागितली. त्यानंतर त्या आपला मोठा मुलगा अशोकला मिठी मारून जोरजोरात रडू लागल्या. आज त्यांना समजले होते की जो खरा हिरा होता त्यालाच त्या दोष देत होत्या आणि ज्या मुलाला त्या हिरा समजत होत्या तोच त्यांचा लाडका मुलगा नालायक निघाला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची आमची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.